माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी सुनावणी चालू होती त्याचा निकाल आत्ताच थोड्या वेळापूर्वी जाहीर झाला। मी मनापासून विधानसभेच्या अध्यक्षांना धन्यवाद देतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कुठेही बगावत केली नव्हती हे या निकालातून समोर आलेलं आहे। कुठेही पक्ष स्प्लिट करून दुसरीकडे जाण्याचा विचार नव्हता हे देखील त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि विशेषतः 1999 सालची जी घटना आहे त्याच्यामध्ये जी अमेंडमेंट झाली 2018ला ती देखील निवडणूक आयोगानं जी घटना पाठवली ती 1999 सालचीच पाठवली आणि त्याच्यावर हा निकाल आधारित आहे। मला असं वाटतं की जे आम्हाला गद्दार म्हणत होते त्यांनी जनतेशी कशी गद्दारी केली हे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे। काही लोक आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते त्यांना ही चपराक आहे, पण हे सगळं केल्यानंतर एक प्रामुख्यानं जी मनात शंका येते ती म्हणजे भरत गोगावलेंनी जे पिटिशन दाखल केलं होतं त्यातले 13 आमदार हे डिस्क्वालिफाय का झाले नाहीत ही एक शंका मनामध्ये नक्कीच आहे। आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन सगळ्या आमच्या वकिलांची चर्चा करून कायदेशीररित्या सुप्रीम कोर्टामध्ये जर जावं लागलं तर ते देखील आम्ही जाणार आहोत। परंतु आजच्या या निकालानं घटनाबाह्य आम्हाला म्हणणाऱ्यानं ते किती घटनाबाह्य आहेत हे सिद्ध झालेलं आहे याची देखील मला पूर्ण कल्पना आहे। हा निकाल जरी लागला असला तर उद्यापासून हेच शब्दप्रयोग केले जाणार आहेत, पण याचा बदला निवडणुकीमध्ये जनता घेणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे। आणि आम्हाला जे गद्दार म्हणतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे। तो प्रश्न असा आहे की राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि लोकार्पण सोहळा हा 22 तारखेला होतो आहे आणि या 22 तारखेच्या सोहळ्याचं काँग्रेसला निमंत्रण दिलेलं होतं। ते निमंत्रण काँग्रेसनं नाकारलेलं आहे, ते डावललेलं आहे। अशा काँग्रेसबरोबर आपण भविष्यात देखील राहणार आहात का? ही हिंदुत्वाच्या विचाराबरोबरची गद्दारी नाही का? ही राम मंदिराबरोबर नाही, ही रामाबरोबरची गद्दारी नाही का? आणि ज्या वंदनीय बाळासाहेबांना राम मंदिर बांधण्याची संकल्पना होती, स्वप्न होती, त्या वंदनीय बाळासाहेबांची गद्दारी नाही का? हे उद्याच्या पत्रकार परिषदेतून यावं एवढीच माझी विनंती आहे। आणि म्हणून निकालाच्या बाबतीत तर आम्ही समाधानी आहोत। जो निकाल आम्हाला अपात्रतेचा आवश्यक होता 13 लोकांचा UBTचा तो मिळाला नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ। परंतु गद्दार म्हणणाऱ्यांना मला विचारायचं आहे की काँग्रेसनं कायमस्वरूपी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे, तसाच आता राम मंदिराचा अपमान केला आहे। तर या मताशी हे जे आहेत हे सहमत आहेत का हे त्यांनी जाहीर करणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये नवल काय? खरं ज्याच्या बाजूनं निकाल विरोधात जातो त्यानं देखील मोठ्या मनानं तो स्वीकारला पाहिजे, ही खरी लोकशाही आहे। घाणेरड्या शिव्या घालणं, गळा घोटला, गद्दार आहेत, खोके आहेत, छाताडावर बसतो, मान कापतो, डुक्कर आहेत, घाण आहेत, आमच्या महिला भगिनींना पण शिवीगाळ करणं ही काय लोकशाहीतली संस्कृती नाही। या महाराष्ट्राला फार मोठी विचारांची परंपरा आहे। मी त्यांना सल्ला देण्या एवढा नक्कीच मोठा नाही, पण मी जे एथिक्स पाळतो की इतक्या घाणेरड्या पद्धतीनं बोलणं यांच्याकडनं दुसरं अपेक्षित आम्ही काही करू शकत नाही। पण विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निकाल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो। तो निकाल जो आहे त्याच्या बाबतीतच मी सांगितलं की UBTचे 13 आमदार जे होते त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही आमच्या सगळ्या कायदेतज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार पुढे जाऊ। तेच सांगितलं ना, आनंदच आहे ना। जे खरं केलेलं होतं त्या खऱ्याला न्याय मिळालेला आहे, सत्याचा विजय झालेला आहे। आणि किती आपण खोटं बोलणार आहोत, खोटं बोलून जास्त काळ चालत नाही, ते आज या निर्णयानं सिद्ध झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।